भगवंतानी सृष्टी निर्माण केलेली आहे. भगवंतानी सृष्टी निर्माण केलेली आहे. जीव असंख्य जन्माला घातले. किती? 84 लाख जीवांची निर्मिती केली. म्हणजे 84 लक्ष जीव जन्माला घातलेले आहेत. त्यात माणसाला सुद्धा जन्माला घातलेला आहे. पण विचार करण्याची शक्ती फक्त माणसाला दिली आहे, जनावराला दिलेल्या नाही. मग आपण विचार करतो का? आपण जास्त विचार करत नाही. जे विचारच करत नाहीत ते जनावर असते. जे पायापुरता विचार करतात ते आपण असतो. आणि जे लांब दूरदृष्टीचा विचार करतात ते संत असतात. ध्यानात असू द्या. मग आपण जन्माला आलोय, आपला जन्म झालाय. ज्या अर्थी आपला जन्म झालेला आहे त्या अर्थी आपला मृत्यू निश्चित आहे. ध्यानात असू द्या. ज्या अर्थी सूर्याचं उगवणं निश्चित आहे त्या अर्थी जसं त्याचं मावळणं निश्चित आहे त्या अर्थी आपला जन्म निश्चित आहे. त्या अर्थी एक ना दिवस कधी कुठं काय माहित नाही आपल्याला, पण मृत्यू हा अटळ आहे. ध्यानात असू द्या. पण आपण ह्याचा विचारच करत नाही. माणसाच्या आयुष्यामध्ये, तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये 2 सोहळे महत्वाचे. एक जन्माचा सोहळा आहे आणि दुसरा मृत्यूचा सोहळा आहे. देहाची या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून हे धनंजयजी. आपण ऐका, हे 2 सोहळे माणसाच्या आयुष्यात कधीच विसरायचे नाहीत. त्यातल्या एका सोहळ्याला आपण सर्वजण हजर होतो माझ्या सहित. एका सोहळा तो म्हणजे आपल्या जन्माचा सोहळा, सगळे हजर होतो आपण. पण एक सोहळा असा आहे त्या सोहळ्याला आपण हजर नसतो. आपला सोहळा दुसरी लोक बनवतात. दुसरी लोक बनवतात. आपल्याला जाणं एक दिवस निश्चित आहे तरी आपण इतक्या अज्ञानात आहोत, कधी विचारच केला नाही आपण कुठून आलोय, कशासाठी आलोय, किती दिवस इथं राहायचंय, इथला प्रवास संपल्यानंतर आपल्याला परत कुठं जायचंय. केला विचार कधी? केला कधी? ज्या रस्त्याने आज अण्णा गेलेले आहेत, ज्या रस्त्याने आज अण्णा गेलेले आहेत, एक दिवस आपल्याला सुद्धा त्या रस्त्याने जावाच लागणार. केला विचार कधी? महाभारतामध्ये वनवासाला पांडवांच्या वाट्याला, आणि पांडव वनवासाला गेले. वनवासाला फिरत असताना चालून चालून तहान लागली त्यांना. ऐका, म्हणजे एका झाडाखाली बसले, झाडाखाली. आणि धर्मराजाने सांगितलं, सहदेवा सहदेवा, जा शेजारी कुठं पाणी दिसतंय का, तहान लागली रे, पाणी प्यायचंय. पाणी प्यायल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही, पुढे जाऊच शकत नाही. आज्ञाधारक भाव आता. ऐका, सहदेव म्हणला, आत्ता बघून आलो दादा. सहदेव पाणी शोधायला गेला. पाणी शोधायला गेल्यानंतर त्याला एक सुंदर तळ दिसलं. पाणी स्वच्छ होतं. पण त्याला असं वाटलं, माझा तहानेने जीव व्याकुळ झालाय, आधी मी पाणी प्यावं, नंतर माझ्या भावंडांना न्यावं. म्हणून तो पाणी पिण्यासाठी तळ्यात उतरला. तिथून आवाज आला, थांब. तळ्यातून आवाज आला, थांब, हे माझ्या मालकीचं तळ आहे, मी ह्या तळ्याचा मालक आहे, माझ्या काय प्रश्नांची उत्तर दे. प्रश्नांची उत्तर बरोबर आली तर खुशाल पाणी पी. तो योद्धा होता सहदेव, तो भिणारा नव्हता. कोण आहात तुम्ही? मी यक्ष ह्या तळ्याचा मालक आहे. म्हणला, मी तुला मानत नाही, मी पाणी पिणार. सहदेवाने परवानगी घेता पाणी पिला आणि तो तिथं मरून पडला. मरून पडला. सहदेव येत नाही. बराच वेळ झाल्यावर धर्मराजाने नकुलाला पाठवलं. नकुल सुद्धा तसंच वाटलं की मी आधी पाणी प्यावं, ह्यांना घेऊन जावं. परत तोच प्रकार घडला. त्याने आज्ञेविना पाणी प्याला, तो मरून पडला. नकुल येत नाही. अर्जुनाला पाठवलं, अर्जुनाची तीच अवस्था झाली. भीमाला पाठवलं, भीमाची तीच अवस्था झाली. 4 भाव गेलेले माघारी येत नाहीत माझे. म्हणून स्वतः धर्मराजे आले. आणि धर्मराजांनी विचार केला, अरे माझे भाऊ मरून पडले, काय झालं ह्यांना? असं करू, आता मरून पडलेत, इलाज नाही, आपल्या हातातल्या गोष्टी नाहीत. आधी ह्यातलं पाणी पिऊ आणि नंतर मग ह्यांचा अग्निसंस्कार करू. म्हणून तळ्यात पाणी पिण्यासाठी उतरला. पुन्हा आवाज आला, थांब, या तळ्याचा मी मालक आहे, यक्ष आहे माझं नाव. तुझ्या भावांनी माझ्या आज्ञा मोडली, आज्ञेविना पाणी पिली, ती मरून पडली. तू सुद्धा जर आज्ञा मोडशील तर तू सुद्धा मरून पडशील. गाव काय आमचं चुकलं? धर्मराजाने विचारलं, काय चुकलं का आमचं? त्यांनी काय चुकलं नाही, फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाहीत. माझी आज्ञा मोडली, पाणी पिली, मरून पडली. तू जर माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली, तुझं माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली तर ह्यातल्या दोघांना मी लगेच जिवंत करीन. दोघांना जिवंत करीन. कुणाला जिवंत केलं पाहिजे असं तुला काय वाटतंय? त्यांनी सांगितलं, धर्मराज, भीम, अर्जुन सख्खी भावंड येते. सख्खी भाऊ, नकुल सहदेव सावत्र भाऊ येते.
त्यांनी विचारलं कोणाला जिवंत करशील, पहिल्यांदा मागणी करशील. त्यांनी सांगितलं भीम आणि अर्जुन मेले तरी चालतील, आणि नकुल आणि सहदेव दोघं वाचले पाहिजे. म्हणजे अरे ते तर तुझे सावत्र भाव आहेत, सावत्र भाव तुझे सख्य भाव, जिवंत करायचं सोडून तू सावत्र भावाला जिवंत करायचं म्हणतोय. त्यांनी सांगितलं मालक मालक मला दोन आहे ऐका, ही माद्रीची दोघं, आम्ही कुंतीची तिघजण. जर भीम अर्जुन मेले तर माझ्या आईला मी एकटा आहे ना, पण ज्या माद्रीने माझ्या जीवावरती ही दोन टाकून गेली, ही दोघं जर मेली तर तिला काय वाटेल. मी माझ्या स्वार्थासाठी माझ्या सख्या भावावर प्रेम केलं. हे सांगितलं का. आज राम लक्ष्मण आहेत, राम लक्ष्मण अण्णांची मुलं राम लक्ष्मण, त्यांना सुद्धा दोन सावत्र बहिणी आहेत, त्यांना सुद्धा दोन सावत्र अजून विसरले त्या दोघींना. अजून दोघं आल्यानंतर मला सांगितलं हे प्रेम आहे, हे जपले म्हणून ते राम लक्ष्मण आहेत. नुसतं नावाचं राम लक्ष्मण आहे, भावांचं प्रेम सुद्धा त्या आल्यानंतर बघितलं आम्ही. ह्याला म्हणायचं बंधू प्रेम. त्याने विचारलं तुझ्या चारही भावाला जिवंत करील, तुझा प्रामाणिकपणा बघितलाय, पण माझ्या काय प्रश्नांची उत्तर दे. त्यांनी विचारलं, धर्म आज्ञाधारक होता, त्यांनी विचारलं काय तुमच्या प्रश्नांची उत्तर, प्रश्न काय आहेत, मी उत्तर देतो. त्यांनी 100 प्रश्न विचारले यक्षाने धर्मराजाला. आपल्याला 100 बघायचं नाही, कारण एवढा वेळ पण नाही, आपल्याला त्यातला एकच प्रश्न बघायचा आहे. त्यांनी विचारलं काय प्रश्न आहे, विचारा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. यक्षाने सांगितलं जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे. काय प्रश्न विचारला, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय आहे. धर्मराजाने उत्तर दिलंय ते ऐका. धर्मराजाने उत्तर दिलंय ते ऐका. आपल्या गावात मैत झाली, जाताना मैतीला जाता का तुम्ही, बोला बरं का माझ्या बरोबर, लय ताण घेऊ नका तुम्ही, मरायचे आपल्याला एक दिवस. लय माझ्याकडे आकडून बघ, मागच्या आचार्य बोलू नका. आचार्य आता घेऊ का थोपडून मी आट्या गबस. जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय विचारलं ऐका. आपल्या गावात मैत झाली, मैतीला तुम्ही गेला, काय प्रकार डोळ्यासमोर दिसतो. एक जण मरून पडलेला आहे, त्याच्या घरातली त्याच्यावर प्रेम करणारी त्याच्या छाती डोकं आपण रडतात, बघतो आपण डोळ्याने. कोण बुजुर्ग लोक त्यांना समजून सांगतात रडू नका, समजून घ्या, त्रास करून घेऊ नका. बरोबर असंच असतं, मी सांगतोय ते बरोबर आहे ना. माना तरी हलवा केला का बोंबलो माझ्या नावाने, बरोबर आहे, असंच असतं. चला, काय लोक त्याला तिरडी मानतात, बरोबर आहे, काय लोक त्याला आंघोळ घालतात, काय लोक त्याला कपडे घालतात, बघतो डोळ्यांसमोर आपण ऐका. काय लोक त्याला त्याच्यावर बांधतात, काय लोक त्याला खांद्यावर घेतात, काय ती पुढं शिकाळे लागतात. प्रिय यात्रा घरून निघते, कुठ्यावर जाते, मशानभूमीपर्यंत जाते. तिथे गेल्यानंतर त्याला ठेवलं जातं साराम दसरा जातं, त्याच्यावर तिला ठेवलं जातं, वर लाकडं ठेवले जातात, कोणतरी त्याला पेटवतं. घरापासून मशानभूमीपर्यंत पेटवेपर्यंतचा हा सगळा प्रवास आपण आपल्या डोळ्याने बघतो का नाही. तरी सुद्धा हे विसरून जातो, एक दिवस माझ्या सुद्धा असंच छातीवर कोणतरी डोकं आपण रडणारे, मला कोणतरी असंच आंघोळ घालणारे, मला कोणतरी अशीच कपडे घालणारे, मला कोणतरी असं खांद्यावर घेणारे, घरापासून मशानभूमीपर्यंत माझी प्रेत यात्रा निघणारे आणि तिथं मला पेटवणारे, हे विसरून जातो. हे जगाचं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. ध्यानापासून विसरले मरणा, विसरले मरणा, विसरले मरणा, विसरले मरणा, ओ विसरले मरणा, विसरले मरणा, विसरले मरणा, विसरले मरणा.
ध्यानात ठेवल्या द्या, सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवतो आपण. पण एक दिवस मला हाय असं हे सगळं ठेवायचं, इथं सगळं ठेवायचं हे विसरून गेलो, ध्यानात असून द्या. मग आपण आलोय कुठून, कशासाठी आलोय आणि परत कुठं जायचं ह्याचा कधी विचार केलाय? पुढच्या प्रवासाची काय तर व्यवस्था केली का? काहीच केली नाही. त्यामुळं आपण जगतोय ते दिशेने जगतोय, ध्यानात असू द्या. या ठिकाणी तुम्हाला विचारतो, बोलू नका, या ठिकाणी तुम्ही कुठून आलाय? मारून घेऊ का मला आता? कायच बोला, तुम्हाला टेन्शन आलं का? घर बोलून का घ्या, हित विचारतोय तुम्ही कुठून आलाय? घर ना आला सांगा ना. थोडून घेतलं व सांगा, कशाला महाराज थोड्यासाठी थोडून घेतलं सांगणारच होतो आम्ही. हित कुठून आलाय? घरनं आलाय. कशासाठी आलाय? बोला. कीर्तनासाठी आलाय. कार्यक्रम आहे श्राद्धाचा. कार्यक्रम झाल्यानंतर परत कुठे जाणार आहे? कुणाच्या घरी? आपापल्या. बरोबर आहे. आता समजा तुम्हाला असं वाटलं कार्यक्रम झाल्यावर सुद्धा लई चांगली व्यवस्था केली या भाऊभावाने, राम लक्ष्मणांनी, मी इथं महिनाभर राहावा अशी इच्छा झाली तुमची, इथली लोक तुम्हाला थांबून देतील का? काय म्हणताल? बस की किती ताण काढता. बरोबर आहे ना? हे झालं व्यवहारातल्या घरून आपण इथं आलोय. व्यवहारातला कार्यक्रम झाल्यावर आपल्याला आपल्या घरी जावाच लागणार आहे. तसं मुख्य आपण कुठून आलोय केला विचार केलाय? आलाशी कोठोनिया जाशील कवड्या गावा, घरदार तुझे नाही अवघी लटकीच माया. ए राजा, तू तिथून आलाय. तू काया नगर का सौदागर, तू काया नगर का सौदागर, तुझे अपन वतन पे जाना है. तू काया नगर का सौदागर, काया नगर का सौदागर, काया नगर का सौदागर, तुझे अपन वतन पे जाना है. काया नगर का तू पाहुणा म्हणून आलेला आहे, काही दिवसासाठी आलाय. म्हणजे फक्त 100 वर्ष आयुष्यासाठी. फक्त 100 का म्हणलं माहिती का? फक्त 100 का म्हणलं माहिती का? आपल्याला वाटत असेल 100 वर्ष म्हणजे लयच एवढीशी का? बाकीच्या योनीचा जर विचार केला, 184चा फेऱ्याचा विचार केला तर 100 वर्षाचं आयुष्य लय थोडे ध्यानात असू द्या. अल्प आयुष्य मानव रे, शतजन्म ते अंतरात पाये, मत बालक वंदिरारे रचाया, आज भगवासी उल्लत पायला. सोडायचं ही एक दिवस. आणि भगवानाने आपल्याला देवाला, स्वर्गातल्या देवांना न मिळणारा मानव देहनर देह आपल्याला दिलाय. कशासाठी दिलाय? कशासाठी दिलाय? विचार केलाय कधी?
याला ही कशासाठी दिले? देवी दिला देहा भजन ममता, 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 देवी दिला देहा भजन ममता. भगवंताचं नामचिंतन करण्याचा अधिकार किंवा भक्ती करण्याचा अधिकार फक्त या देहामध्ये आहे, ध्यानात असू घ्या. तो अधिकार जनावरांना दिलेला नाही, जनावरांना दिले नाही. आता एखाद्या तुमच्या बोरी पारदी मधल्या बैल आहेत का? बोरी पारदी आहेत ना? एखाद्या बैलाला असं वाटलं, बोरी पारदीतल्या बैलाला एखाद्या असं वाटलं, चला आज कीर्तन आहे गावात, कीर्तन आहे गावात, आणि मंडपात बसून कीर्तन आहे का? कोणाला वाटलं? बैलाला. बैल येऊन मंडपात कीर्तनाला बसू शकतो का? तो टीव्हीची मालिका घरी बघत बसेल, पण तो मंडपात येणार नाही. कारण ती जाच, मी बैलांचं सांगतोय, काहीतरी अंगा ओढून घेऊन त्यांना दिलेलाच नाही ना. ती जात जनावरांची ध्यानात असू द्या. फक्त तो अधिकार आपल्याला दिलाय, पण तो अधिकार दिला हे विसरूनच गेलोय आपण. बर तुम्ही असं म्हणत असाल देवण धर्मन करण्यात ही भिकाला लागायची लक्ष देत म्हणत असाल, असंच म्हणणार ना तुम्ही. कशाचं देवण धर्मन कुठं असतं का? तुम्ही संसारात तरी काय दिवा लावला एवढं तरी दाखवा ना. संसारात तरी दिवा लावलाय का चांगला? आठवण बघता माग आपलं जेवढं आत्ता वय आहे ना, जन्मापासून आतापर्यंत प्रत्येकाने विचार करा, हे जे मी भगवंताने मला शरीर दिलंय, कुणाला न मिळालं दुर्लभ हे मला दिलंय, आणि भगवंताला आवडेल असं, आणि माझ्या 84 लक्ष येण्याच्या फेरीतून सुटका करेल, माझ्या जीवनाचं सार्थक होईल, उद्धार होईल, असं माझ्या हाताला आतापर्यंत लागलं काय काय? कारण आठवा, चला बघू. तुम्ही म्हणता ना बाबा ह्याच्यात देवण धरा म्हणून कुठं काय ते करून पोटं भरतात का? ह्याच्यात काय देवा लावला ती तरी करून द्या ना. बर हिथं जी कमावताना ती कमवा, कमावलंच पाहिजे. कुठल्या संतांनी सांगितलं नाही असे पैसा कमवू नका म्हणून. चांगलं लय कमवाय सांगितलंय, जोडून या धन उत्तम लय कमवाय सांगितलंय. कुठं त्यांनी सांगितलंय सगळं सोडून परमार्थ करत बसा? कुठं त्यांनी सांगितलंय? पण लागलंय काय हाताला? काहीच लागलं नाही, काहीच लागलं नाही आपल्या हाताला. आणि हिथं जे कमावताय ना तुम्ही, ह्या भारतातलं जर पैसे कमावलं ना, ती भारतातच चालते ना. अमेरिकेत त्या नोटा चालत नाही, तर ती फाडून टाकतेली. मग हिथं जी व्यवहारात आपण आयुष्यभर बैलासारखं कष्ट केलंय ना आणि कमावलंय ना, हिथं कमावलं तिथं चालत नाही. तिथं वेगळं लागतं. तिथं काय लागतं? पुण्य काय कमावलंय ते लागतं. हिथलं काहीच लागत नाही त्याला. हिथलं हिथं, तिथलं तिथं. पैसे कमवत त्याचं भजन केलं पाहिजे. पण तरी सुद्धा आपण दुःखी आहोत का नाही? चला मी काय म्हणतो, चला तुमचा विरोध आहे, देव भजन करणं ही त्यांनी लोक भिकायला लागतात. तुम्ही म्हणत शिकलेली पोरं, शिकलेली लोक. चला ह्याच्यात दरिद्रीची लक्षणं ही ऐका.
मग आता तुम्ही ज्ञान दिले, आता सुखी आहे का? हाय का सुखी? काहीतरी कुठेतरी एक घरकाना घाटका झाले तुमचं, हाय का सुखी आपण? सुखाची व्याख्या तुम्हाला मी आधी सांगतो काय आहे. सुखाची व्याख्या 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसाला फक्त 5 सुखाची अपेक्षा आहे. 5 किती? किती? 5. बोलत राहा की तुम्ही राव, माझं काय काम करताय? फक्त 5 सुखाची अपेक्षा आहे. जर 5 सुख एका टायमिंगला तुमच्या भुरी पर्यंत कुणाला मिळले असले ना, त्यांनी हात वर करायचा, त्याचा हित लगेच सत्कार करू आपण लगेच. पण 5 सुख एका टायमिंगला एकाला मिळले पाहिजे, लगेच सत्कार करू आपण लगेच. मोठा हार आणतो दौंडला जाऊन, एवढा मोठा. पण 5 सुख एका टायमिंगला एकाला मिळली पाहिजे. पहिलं सुख माझ्याकडं भरपूर पैसा पाहिजे. वाटतंय का ना प्रत्येकाला? वाटतंय का? वाटतंय माझ्याकडं भरपूर पैसा पाहिजे. पहिलं सुख. दुसरं सुख मला हे शरीर आहे, मरेपर्यंत ते निरोगी राहिले पाहिजे. वाटतंय का नाही? वाटतंय का? रोग आवडतो का? रोगी माणसाला रोग कधीच आवडत नाही, आणि दरिद्री माणसाला दारिद्र्य कधीच आवडत नाही. बरोबर आहे? आपण दरिद्री असावं का नसावं? काय म्हणताय तुमचं? आपण दरिद्री असावं का नसावं? आपण दरिद्री नसावं. आपलं नाव दारिद्र्य रेषेत असावं का नसावं? आपण दरिद्री पण नाव दारिद्र्य रेषेत. हुशारच केलं. मरेपर्यंत माझं शरीर निरोगी पाहिजे. रोग काय रोगी? आवडे दरिद्री. रोग्याला रोग आवडत नाही, दरिद्री माणसाला दारिद्र्य आवडत नाही. हे मी मरेपर्यंत निरोगी राहिलं पाहिजे, त्याला इंजेक्शन सुद्धा नाही लागलं पाहिजे, असंच वाटतं सगळ्याला. दुसरं सुख. तिसरं सुख, मला प्रेम करणारी बायको मिळाली पाहिजे. वाटतंय का? वाटतंय ना? हा सांगत चला, प्रेम करणारी बायको मिळाली. चौथं सुख, नुसती प्रेम करणारी, गोड बोलणारी मिळाली पाहिजे. बरोबर मिळली का? मिळली म्हणजे प्रेम करायची, गोड बोला, असे 2 एक नाही ना, एकीतच 2 गुण नाही मिळाले. 5वं सुख, माझी मुलं मी मरेपर्यंत माझ्याच आज्ञेत पाहिजेत. एवढी 5च सुख आहेत. 5च. काढा हातवर, चला महाराज एका टायमिंगला मला मिळालेत या 5. करा सत्कार करतो. किती पैसे जाऊ द्या हाराला माझं. पैसे भरपूर माणसाला तर अंबानीकडे पण पैसे भरपूर आहेत. पुढे बोला. त्याच्याकडे तर लय पैसे असतं, त्यांनी महिन्याला आपले 330 रुपये गोळा केला असतं का? त्याच्याकडे सुद्धा नाहीत ना. चला एखादा म्हणला महाराज माझ्याकडे लय पैसे. हा, काय करायचंय? ज्याच्याकडे लय पैसे त्याला डॉक्टरने सांगितलंय, तुला लय जगायचं असलं ना, बिना मिठाच्या वरणाचं पाणी ज्वारीची भाकरी खातर जगतील. पैसे दिले हे काढून घेतलं. हे मजबूत आहे, काही खाल्लं तरी फसतोय, पण खायलाच पैसा नाही. रोज एखाद्या बांधाला कामाला जावं लागतं. बरोबर आहे का? पैसा भरपूर आहे, शरीर मजबूत आहे, बायकोच प्रेम करा ना. आता तुमचं चेहरा दिसत ना, तुम्हाला गंमत बघायची का? गंमत तुम्ही ऐकू नका, आणि इथं घातलेलं बाहेर सांगू नका. झाकली 1.25 लाखाची. संसारात ज्याला सगळ्या पुरुषांना संसारात 100% 99% वालीने हात वर करायचा नाही. ज्याला संसारात 100% चांगली बायको मिळेल त्याने हात वर करा, त्याचा सत्कार करू. 99% उचलायचं ना हात वर घ्यायला. एकाला पण नाही. आता काय फाशी घ्यायची का? पदार्थ येत नाही, एकदा दिलेली वस्तू दिली, मला तिकडं. एकाला पण चांगली मिळाली 100%. आता तुमचं राहून द्या. आता ह्या प्रामाणिक द्या. प्रामाणिक आहे तुम्ही? केव्हाशी भरला का? एवढं बरं केलं. जिला संसारात 100% 99% वाले हातवर करायचा नाही. जिला 100% चांगला नवरा मिळाला तिने हातवर करा, त्याचा सत्कार करू. 1 2 4 6 8 10 12. बरोबर आहे? 12 14 तुम्ही हातवर केला. बरोबर आहे? आता तुमचं हित बसल्यात का? मग तुम्ही हातवर केला, ह्यांचं काय दुखत होतं हातवर करायला? आता थांबा, गडबड करणार. थांबा, सगळं करू आपण.
इथले लोक कुठल्या देवीला भेटतात? देवाला देवी इथले कोण आहेत? कुठल्या देवाला? हा? काळूबाईला भेटते तुम्ही. काळूबाईची तुम्हाला शपथ आहे सगळ्यांना. जी बायको आजपर्यंत आपल्या स्वतःच्या नवऱ्याला त्याच्या पाठीमागे त्याला एकेरी शब्दात बोलले नाही, तिने आठवर करा. ह्यो बाबा असाच आहे, ह्यो बाबा तसाच आहे, ह्यो आईच ऐकतो, बहिणीच ऐकतो. मी सांगाय गेले की ह्याच्या कानाची भोक बंद होत्या. खोट बोलला तर टेकून माझा मी काय अर्ध्या तासात निघून जाईल. पण काळूबाई तुम्ही बघून घ्या कसं मिटवायचं. आता काळूबाई म्हटल्यावरती म्हटल्या त्याला ह्यो मेला तरी चालेल, मी कुठं म्हणू. हात तिशात हात वर केलं तर खालीच गेलं सगळं. चला संपलं. पाचवं सुख आहे, माझी पोरं मी मरेपर्यंत माझ्या आज्ञेत पाहिजेत. वाटतंय सगळ्याला? वाटतंय ना? ज्यांनी ज्यांनी पोरगा झाल्या पीड वाटलं त्यांना आत्ता जाऊन भेटा की. बारकी त्यांनी नाही त्यांच्या ती झाली पोरं, त्यांना जाऊन भेटा घ्या आणि त्यांना विचारा बाबा हे झाल्या पीड वाटलं होतं, आता कसं वाटतंय? एकच सांगणार, हे झाला तवाच मिळाला असता तरी चाललं, तेव्हा नव्हताच पाहिजे. इतकी काय दुःखी इतकी काय मिळालं आपल्या हातात? काय कमवलं इथं? काय काय हाताला लागलं ना आपल्या ध्यानात असून. आपण दुःखी आहोत. का दुःखी आहोत? आपण दुःखी का आहोत? ज्या गोष्टी माझ्या नाहीत त्या माझं म्हणलं की दुःख तुम्हाला चिकटलं, ध्यानात ठेवा. तुमची दुःख पाठच सोडू शकत नाही. चला आता कोणची वस्तू माझी नाही ती माझी म्हणालो. घर माझं आहे, आपले का घर? घर आपलंय का? तुम्ही घराला माझं म्हणता, घर तुम्हाला कधी म्हणलंय का तो माझा आहे? तू थांब इथं 4 दिवस म्हणलंय का कधी? नाही तर मी पडीन म्हणलंय का कधी? घराला आपण माझं म्हणतो, घर दुःख देत आहे. बरोबर आहे. जमीन तुम्हाला जमीन असेल ना, जमीन ती तुम्ही जन्माला येण्याबद्दल हित होती का नव्हती? होती. नक्की बघा, विचार करा. होती. तुम्ही नव्हता तेव्हा हित होती. तुमचा बाप जेव्हा जन्माला आला नव्हता तेव्हा हित होती का? होती का? होती. तुमचा आजोबा जन्माला आला तर हितच होती का? इकडे तिकडे सरली नव्हती ना? तिथंच आहे ना पहिल्यापासून. बरोबर आहे ना? त्यांनी नेली का सगळं? नाही नेली. तरी एखादा पाहुणा आला ना त्याला घर दाखवता, पाहुणं काय वन होतं. पण घर आता बांधलं कुणाचं आहे? कुणाचं आहे? घर माझं आहे. माझं घर म्हणणाऱ्याला मी शब्द एक प्रश्न विचारतो. माझं म्हणणाऱ्याला जो शहाणा आहे तो सुटला. माझं म्हणणाऱ्याच्या घरात संध्याकाळी 6 वाजता अंधार पडलाय लागलाय म्हणजे जर रात्र पण नाही जर दिवस पण नाही, हाशी वेळ अंधुक अंधुक दिसतोय. त्याच वेळेत माझं घर म्हणणाऱ्याच्या घरात साप गेला, नाक, दहाचा आकडा गेला. अख्ख्या घरादाराने बघितलं, सगळ्या लोकांनी घरात शिरलाय. पण कुठल्या कपाटाखाली गेलाय, कुठल्या पोत्याखाली गेलाय, काय मार्ग नाही. आता 9 वाजल्यात, 9 रातच्या, आणि तुम्हाला झोपायचंय. तुम्ही घरात झोपचाल का बाहेर झोपचाल? हा, बाहेर. आणि घर माझं म्हणणारा बाहेर. त्याचा काय संबंध? दाबात आतमध्ये एवढ्या थांबत नाही. त्या पाहुण्याला रानात घेऊन जाता, रानात, आणि तिथं सांगता पाहुणं त्या चिचं बसलं खालच्या बाबळीपर्यंत सगळं. ती पाहुण्याला तुम्ही सांगता ना तेव्हा ते रान तुमच्याकडे बघतं आणि तुम्हाला बघून ती हसून म्हणतं, तुम्हाला बघतं हसतं. ती म्हणतं ए बावळ्या. मी नाही म्हणत, रान म्हणतं ए बावळ्या. अरे मला माझं म्हणणारी मी तुझ्या आधी लय वाटे लावले. ती मी त्यांचा झाला नाही ते तुझा होणार आहे. आजा मेला पंधा मेला, आजा मेला पंधा मेला, बांध बसला गेला. आजा मेला पंधा मेला, आजा मेला पंधा मेला, आजा मेला पंधा मेला, बांध बसला गेला. आजा मेला पंधा मेला.
सगळे निघून गेलेत ना, त्यांना इथला मातीचा खाडा सुद्धा नेता आला नाही. आपण नेणार आहे? आपण तरी सुद्धा आपण का दुःखी आहोत? जी माझा संबंधच नाही ती माझं म्हणून बसतो. बरोबर आहे ना? म्हणून दुःख काय ध्यानात असू द्या. पोरगा दुःख देणारी कोण लांबची नसतात. पोरगा माझा आहे. बरोबर आहे ना? तो दुःख देतो का नाही देत? मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो. मुलांनी बापावर प्रेम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? काय मत आहे तुमचं? बोला की राव तुम्ही. मुलांनी बापावर प्रेम केलं पाहिजे. बरोबर आहे? बरोबर आहे. जेवढं आपल्या बापाने आपल्यावर प्रेम केलं, जेवढं आपल्या बापाने आपल्यावर प्रेम केलं, तेवढंच प्रेम आपण आपल्या बापावर रिटर्न केलं का आपल्या पोरावर केलं? म्हणजे अजून सोपं सांगतो. तराजू एका तागड्यात बापाला टाकलंय आणि एका तागड्यात पोराला टाकलंय. दोन्ही पैकी एकावर प्रेम करायचंय, पोरावर किंवा बापावर. आपण कशावर केलं? मग आपल्या पोराने त्याच्या पोरावर केलं पाहिजे का रिटर्न आपल्यावर केलं पाहिजे? मग आता तर म्हणला बापावर केलं पाहिजे. किती भामटी आपण. म्हणजे त्याचे आपल्या पोराने त्याच्या पोराला केलं पाहिजे, आपल्यावर केलं पाहिजे. आपण काय केलं? बापाला केलं, आपल्या पोरावर केलं. भामटी नाही. मग हाताला लागलं काय? काय लागलं? आणि जी माझी नाहीत ना, आपल्या गाठी भेटी पडलेल्या काही काळासाठी, आपला त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही. या जीवन म्हणजे प्रवास आहे. आता उन्हातली आताशी आत यायला लागली, जेव्हा चटका वाचायला लागला. मग असे आम्ही बोंबलत होतो, या पुढे जा काय, या तिथंच रवलं पाहिजे त्यांनी. आता बघा बरं, अजून थोड्या वेळाने बघा की सर पुढे ऐका. विठाला आपल्या सदस्यांचा काही संबंध नाही. एकटा आलो एकट्याला जायचंय. हा जीवन प्रवास आहे आणि प्रवासाच्या दरम्यान आपल्या गाठी भेटी पडलेल्या आहेत. आपण प्रवासी आहोत आणि प्रवास हा तिकिटावर ठरतो, वयावर ठरत नाही. ज्याचं तिकीट जिथं संपल, त्याची इच्छा नसली तर त्याला तिथं उतरावंच लागतं. ध्यानात असं. पण आपण माया जाळात अडकलो. हे माझे, ती माझी, हे मला करायचं, ते माझा करायचं, मी नाही केलं तर ही उपाशी मारत्याला. म्हणून रात्रीचा दिवस करतोय ना आपण. तुम्हाला रानात काम करण्याची इच्छा आहे का मनापासून? हाऊस आहे का? हाऊस आहे का? हाऊस म्हणून करत नाही. मी नाही केलं तर ही मारतेली म्हणूनच करताय ना. घामांगच्या धारा अंगातनं बाहेर पडच तोवर काम करताय का? ही माझी म्हणून कष्ट करतोय. काय काय ते इतकी वाईट लागते ह्यांच्यासाठी, ह्यांच्यासाठी इतकी वाईट. मधमाशी माहिती तुम्हाला? मधमाशी माहिती का? बोला तुम्ही. नाही तर मला तरी मारून टाका इथं. खरंच का? काय राव तुम्ही घाम फाडताय मला? मधमाशी माहिती तुम्हाला? मधमाशी जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत एकच काम करते. प्रत्येक फुलावरती बसायचं, फुलातला मध गोळा करायचा आणि एका ठिकाणी नंतर साठवायचा. बरोबर आहे? ती अवलाद स्वतः पण कधी खात नाही आणि दुसऱ्याला जवळ येऊन देत नाही. मधमाशीचं सांगतो. मग कोणतरी एक जण येतो, त्या मधमाशांना तिथून हाकलून लावतो आणि मधाचा ताबा घेऊन जातो. मधमाशीला मिळालं काय? मधमाशीला मिळालं काय? काहीच मिळालं. तशा काय काय अवलादी तिथं इथं मी दाखवली असती, पण भांडणाचा पाया नको म्हणून दाखवला. ती सुद्धा अवलादी स्वतः कधी जीवाला खात नाही तर ह्यांना सुद्धा हात लावून देतात, खाऊन देत नाही. का? म्हातारपणी खायला मिळत. आता ताकद आहे अंगात, आता कमवून घेऊ आणि म्हातारपणी खर्च बसायचा. देव देव, तीर्थयात्रा, दान धर्म, असाच विचार केला ना. असाच विचार. मग कोणतरी एक जण येतो, आपण कमवलेल्या संपत्तीहून आपल्याला बाजूला ढकलून देतो आणि सगळ्यात संपत्तीचा ताबा दुसराच घेऊन जातो. तो कोण असतो? पोरगा. दुसऱ्याचा नाही, ज्याच्यासाठी पेड वाटलं त्यो. ज्याशी असे लाभ
तोची जाणे गोडी आणि येरती बापुडी शिंदे वाया. तुमच्या हाताला लागलं काय ती तरी सांगा. आता म्हाताऱ्या माणसाला लय ठाकरेला विचारतो प्रश्न, तुम्ही आयुष्यभर कमवलंय, पोटाला चिमटा घेऊन कमवलंय, बरोबर आहे? बरं, तुमचं आहे, तुम्ही कमवलंय, आता तुम्ही ठाकलाय आणि तुमच्या गावात सप्ताह आहे. तुमच्या मनात आलं सप्त्याला मला 10,000 रुपये वर्गणी द्यायची, तुम्ही देऊ शकता का? का तुमचं नाही? ते तुमचं नाही. तुमचं असलं तरी तुम्हाला देण्याचा अधिकार नाही का? तुमचं आयुष्य पारतंत्र्यात गेलं आणि जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य होतं तेव्हा चिमटा घेतला पोटाला, काय लागला हाताला. आणि किती कष्ट करा, किती तुम्ही ध्यानात असू द्या, किती ही तुमच्यावर का प्रेम करतात माहिती? सगळे घरातील सदस्य का प्रेम करतात माहिती? तुमची त्या घरावरती सत्ता आहे, तुमच्या अंगात ताकद आहे आणि तुम्ही त्याचं भरण पोषण करताय म्हणून प्रेम करतात. फुकाट प्रेम कराय कुणी माजलेला नाही, ध्यानात असू द्या. कोणीही बैल माहिती तो बैलाच परत सांगतो. बैल रेसची बैल आहे का इकडे? आवताची, ती आवताची रेसचा बैल जोपर्यंत रेसला पळतोय ना, जोपर्यंत आवताला चालतोय ना बैल आवताला, तोपर्यंत त्याला रोज त्याचा मालक सावलीत बांधतोय. खाली त्याला बसायला मॅट आहे कुणाला? बैलाला. वर छत आहे कुणाला? बैलाला. त्याला साबण लावून आंघोळ आहे कुणाला? बैलाला. पण किती दिवस? आणि रोज न चुकता 8 वाजता खोराक आहे. किती 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 8 वाजता न चुकता खोराक आहे रोज. पण किती दिवस? जोपर्यंत बैल रेसला पळतोय तोपर्यंतच. एकदा तो बैल रेसला पळायचा बंद होऊ द्या, 11 वाजल्या तरी बैलाला चिया मिळत नाही. 11 असा माझा कुठला नव्हता बघा. चिया नाही, बैलावनं माणसा वाढू. बैल 11 वाजेपर्यंत असा बघतो कोण आणते का, आणि घरात ना आवाज येतो, दामा सुचू द्या काम बैलाला. त्यामुळे जे आता नवीन बैल जी लय वासा वासा वाढतात ना, त्यांनी थकून बसलेल्या बैलांच्याकडे बघायचं. ही आपल्यापेक्षा डेंजर होती, त्यांची अशी अवस्था झाली तर आपली का होणार नाही? आणि ह्यांचं प्रेम बघायचं असलं ना, म्हातारपणी बघायचं. म्हातारपणी फेटे पळसे खोकला, हात कपाळाला लागून बैसे, खोबऱ्याची वाटी झाले असे मुख, गड तसे नाक, श्लेष्मापुरी बोलत जाता शब्द, नेची हानीट गडगडी कंठ कप भारी. ज्यावेळेस सगळे व्यवहार तुमचे हातरुणात व्हायला सुरुवात होईल ना, तेव्हा शेजारी म्हणती मरे नका मेला, आणेला कंटाळा येणे आम्हा. ज्यांच्यासाठी आयुष्य झिजवलं ती आपल्या मरणाची वाट बघतात, ध्यानात असू द्या. आता किती म्हणू द्या, मी तुमच्याशिवाय जगू शकत, सगळी जागते. हाताला काय लागलं सांगा ना, आणि उत्तर द्यायच्यात आपल्याला. 8 तास बोगस गेला का काय गेला? बरं किती कमवा तुम्ही? तुम्ही आता मी एवढं तुम्हाला खसकावलं, तुम्ही ऐकसाल माझं? नाही ऐकणार तुम्ही, नाही ऐकणार तुम्ही, बरोबर आहे का? तुम्ही किती दिवस हे करताय? 20 वर्ष झाली. म्हणजे माळकरी तुम्ही 20 वर्षापासून, बरोबर? आधी बसलो त्याच्या. प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला इथं कीर्तन भजनात जास्त आनंद वाटतो का संसारात जास्त आनंद वाटतो? कीर्तन प्रवचनात जास्त आनंद वाटतो, बरोबर आहे? संसारात दुःखच आहे ना. आता कीर्तन झाल्यावर तुम्ही इथंच थांबणार आहे का संसारात जाणार? इथं थांबून करायचंय हे विषय विषयाचा पडी पाडू. गोर परमात्मा लागे कडू कडू विषय तो कडू जीवाशी झाला. तुम्ही किती कमवा, तुम्ही थांबणार नाही मला माहिती. इथनं गेलं की कमवायला सुरुवात, फक्त जेवण हो द्या, लगेच डोक्यात कुठनं कसं येईल 2 पैसे. आणि तुम्ही कमवा आणि आपल्या घरातल्यांसाठी 200 तोळं करा. किती? 200. किती? 200 तोळं करा ह्यांच्यासाठी, आणि तुमच्यासाठी फक्त अर्ध्या तोळ्याची अंगठी द्या. किती? अर्ध्या तोळ्याची. ह्यांना 200 कमवा आणि मला तुम्ही जाग्यावर. मेल्यानंतर एवढ्या गर्दीत सुद्धा जी 200 तोळं कपाटात ठेवलंय ना, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नसणार, कोणाचं, सगळ्याचं लक्ष असणार.
अर्ध्या तोळ्याच्या वडून ओ घेत्यात वडून पुढे नाही घेते गाडे नाही घेते गाडे आठवण आपलं आयुष्य आठवण जो आता जगण्यासाठी केलंय आपल्या हाताला लागलं काय आठवण लागलं काय देवाला आवडेल असं देवाला हे संसार म्हणत असते आपल्या बापाने पण केलाय ना आपल्या आजोबांनी पण केलाय ना आपल्या पंजोबाने पण केलाय ना त्यांच्यापेक्षा वेगळं आपण केलं काय मोकळा जाणार ना घरका ना घाटका तिथं पण नाही काय आणि इथं पण काय नाही काय मिळवलं आपण काहीच नाही आपला 8 तास मोबाईल गेला तुकोबरायांचा 8 तास आहे का तुकोबरायांचा 8 तास आहे का तुकोबरायांनी विचार केला सांगितलं बस संसारात दम नाही आपल्याला संसार करायचाच नाही फक्त देवाला जोडून घ्यायचं देवाचं नामचिंतन करायचं मला फक्त देव मिळवायचा आहे म्हणून बघा ऐका रोज चिपळ्या हातात घ्यायच्या विना हातात घ्यायचा आणि रोज भगवंताचं नामचिंतन रोज रात 24 तास दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाय संकल्पिला देह देवा सकल हेवा थेट रोज पण या तुकोबरायांच्या भजनाचा त्रास गावातल्या लोकांना व्हायला लागला भजनाचा त्रास होतो आता डीजेचा नाही होणार तुम्हाला त्रास पण भजनाचा 100% होत असेल बरोबर ना आता सप्ताह आपल्या गावात बसलाय डीजेचा मिरवणूक त्याचा ना सप्त्याचा 8 दिवस झाले नको झाले कधी उठतोय सप्ताह असं झालंय तुम्हाला का भाना करतोय कानात रोज ऐका मग गावातली लोक सगळी पाटलाकडे गेली पाटलाला सांगितलं पाटील पाटील आम्ही थांबत नाही गावात गाव सोडून निघून जातो पाटील म्हणजे झालं काय माझं काय चुकलं का तुमचं नाही काय चुकलं पण अहो आम्ही दिवसभर रानात काम करतोय दमून जातोय थकून जातोय भागून जातोय शेणून जातोय आणि घरी येऊन जीवन झोपायच्या टायमिंगला तो टाळकुट्या टोक्या तुकोबरायला इतक्या अवलादी चित्र होत्या म्हणजे अजून पण आहेत त्या पण भांडणाचा पाया नको म्हणून दाखवायचा नाही ते म्हणले त्याच्या भजनाने आम्हाला त्रास होतोय एक जर आम्हाला गावात ठेवायचं असेल त्याला गावाच्या बाहेर काढा आणि त्याला गावात ठेवायचं असेल आम्ही गाव सोडून जातो पाटील हुशार होता पाटील म्हणला ज्यांच्या जेव्हा आपण पाटीलकी करतोय ती सगळी निघून गेली तर आपल्या पाटीलकीला खातो कोण अख्खं गाव निघून जाण्यापेक्षा एक हरिभक्त पालन गावात हाकलून देऊ तेव्हापासून आमच्या मागे लागलेली सगळी आताच नाही तेव्हापासून ही पाटलांनी बोलून घेतलं तुकोबरायांना बोलून घेतलं बुवा तुम्हाला गावात थांबता येणार ती म्हणजे झालं काय चुकलं तुम्हाला गावात थांबताना का तुमच्या भजनाचा त्रास गावातल्या लोकांना होतोय जर तुम्हाला गावात राहायचं असेल भजन बंद करावं लागेल आणि भजन करायचं असेल गाव सोडावं लागेल बोला काय करताय आपल्या गावातल्या पाटलाने आपल्याला असंही विचारणार नाही पण समजा विचारलं तुला जर गावात राहायचं असेल तर भजन बंद करावं लागेल आणि जर भजन करायचं असलं तर गाव सोडावं लागेल आपण काय निर्णय घेऊ बोला काय निर्णय घेऊ भजन बंद करू माळ बंद काळ हिना राखे तुकोबरांनी तसं नाही झालं तुकोबर आहे ती तुकोबर आहे का अरे माझ्या भगवंताच्या आड हा समाज येतोय ना ह्याची गरज नाही मला गाव सोडलं गाव आहे का गाव सोडलं काय खाव्यात कोणी कडे जावे गावात राहावे कोण्यावर गोपला पाटी
गावीचे लोक आता घाली भीक कोणी मज तुका म्हणे याचा संग नवे भरा शोधित विठ्ठला जाऊ आता. अरे गाव सोडलं तुकोबरांनी का देवासाठी रोज विना घ्यायचा हातात, चिपळ्या घ्यायच्या, देऊच्या बाहेर जायचे. इंद्राणीच्या पलीकडे 3 डोंगर आहे, भंडारा, भामचंद्र, गोराडे 3 डोंगर आहेत. 3 डोंगरावर रोज जायचं, रोज जायचं. भगवंताचं नाम चिंतन एकांतात, फक्त भगवंतन मी. ऐका, पण तुकोबराची पत्नी होती ना जिजामाऊली. आता तुम्ही ऐका, तुम्ही नाही ऐकलं तरी चालेल, पण तुम्ही ऐका. तुकोबरांची पत्नी होती ना जिजामाऊली, ती तुकोबरांच्या आयुष्यात आली ना, ती आप्पाजी गुळवेंना एकुलती एक होती. जिजामाऊलीच्या बापाकडे 3600 एकर ऊस होता. 3600, 3600 एकर ऊस. किती श्रीमंत असेल, सावकार होते. किती एकर ऊस, 3600. किती श्रीमंत असेल, आणि एकटीच पोरगी. किती लाड केला असेल आप्पाजी गुळवेंनी, किती लाड केला असेल जिजामाऊलीच आमच्या. ज्यावेळेस तुकोबरांच्या आयुष्यात आली ना जिजामाऊली, गौराई सारखी नटून आली ती, गौराई सारखी. आखी सोनीनी म्हणली होती, आखी. पण 5-7 वर्षात संसाराला काय, म्हणजे भगवंताला संसार करून द्यायचा नव्हता. कारण देव भक्ताला की करून देते संसार, अंगे वारंवार करून ठेवी. भगवंताला तुकोबरांना संसार करून द्यायचा नव्हता. गौराई सारखी नटून आलेली जिजामाऊली लंकेची पार्वती झाली, लंकेची पार्वती. फक्त गळ्यात पोत राहिली, पोत. फुटका मणी सुद्धा नव्हता. तरी माझ्या जिजामाऊलीचा नियम असा होता, तुकोबरांना जेवाय घातल्याशिवाय जिजामाऊली जेवत नव्हती. जिजामाऊली, मी तुम्हाला साधा प्रश्न करतो, साधा. तुमच्या बापाकडे 3600 एकर ऊस नाही, मला पण माहिती आहे. नाही ऊस, त्याच्याकडे 10 एकर आहे. आणि लग्नात तुम्हाला त्यांनी 10 तोळं घातलं की अख्खी सोन्याने म्हणली होती जिजामाऊली. तुमच्या बापाने तुम्हाला 10 तोळं सोनं घातलं, आणि 10-12 वर्षानंतर तुमच्याच मुलाची फी भरायची म्हणून तुमच्या मालकाला पैशाची चणचण भासली. ते एवढंच म्हणला, 1 महिन्यासाठी तुझा त्यातला 1 तोळा दे. तिचं अक्क गेलत. तुमचं 10 तोळा येतं, त्यातनं फक्त त्यांनी 1च तोळा मागितला, ती पण तुमच्याच पोराची फी भरायची. तुमचं तोंड कसं होईल बरं? माझ्या तोळ्यावाला ह्याच्या संसारातच चव नाही म्हणला. तरी जिजामाऊलीचा नियम होता, तुकोबरांना जेवाय घातल्याशिवाय जिजामाऊली जेवत नव्हते आमच्या. ऐका, रोज उठायचं, रोज. मालक सांगून जात नव्हते कुठल्या डोंगरावर चाललोय. भाकरीचं टोपलं घ्यायचं, ताकाचं गाडगं त्याच्यात, पाण्याची घागरे कडेला. ऐका, भामचंद्राव जायचं, महाराज तिथे भेट. 10 किलोमीटरचा प्रवास आहे. अख्खा डोंगर पालता घालायचा. महाराज भेटले नाहीत, खाली उतरायचं. भंडाऱ्यावर जायचं, भंडाऱ्यावर भेटले नाहीत, खाली उतरायचं. घोराड्यावर 5 वाजता तुकोबरायचा पत्ता सापडायचा. 5 वाजता तुकोबरायचा पत्ता सापडायचा. तुकोबराला जेवाय घालायच्या, आणि मग त्या स्वतः जेवायच्या. काय निष्ठा असेल जिजामाऊलीची, काय निष्ठा असेल सांगा ना. संसार अक्का गेलता, पण एकदा चिडली बिचारी ती. एकदाच. आता आपण रोज धावून जातो त्याच्या अंगावर, तिने एकदा पण चिडाय नको का? चिडली बिचारी. विचारलं, अहो मालक, मी तुमच्या भगवंताच्या आड येत नाही, तुमच्या परमार्थाच्या आड येत नाही, पण मला तुम्ही कुठल्या डोंगरावर जाणार आहे ते सांगून तरी जात जा. ती म्हणजे जिजे, तुला कोणी सांगितलं माझा शोध घ्यायला? माझा पांडुरंग परमात्मा आहे ना माझा शोध घ्यायला तुला? अहो पण माझा नियम आहे हो, तुम्हाला जेवाय घातल्याशिवाय मी जेवत नाही. जिजामाऊलीचा नियम आहे. त्याने सांगितलं, जिजे माझा पत्ता पाहिजे ना तुला? ऐक, देऊच्या बाहेर आल्यानंतर इंद्राणीच्या पलीकडं तिथनं 3 डोंगराला 3 जिथनं वाटा होत्यात ना, ते प्रत्येक वाटेला कान लाव. ज्या वाटेला विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ना, समजायचं माझं मालक ह्या रस्त्याने गेला. तुकोबराय ज्या रस्त्याने जायचं ना नामचिंतन करत, तिथली मागचे 2 तास नंतर भजन करत होते. आणि उन्हाळ्याचा दिवस आहे, उन्हाळ्याचा दिवस. पाय काळे ठिका, चप्पलच नव्हती हो पाया.
दोनच लुगडी होती, त्यातलं एक फाटकन एक चांगलं. चप्पल काळे ठिकार पाय पडलेले, चालून चालून भेगा पडलेले सगळ्या. रोजचा धंदाच तो, जेवाय घालायचे मालकाला, रोज चालायचे. एवढा प्रवास 5 वाजता पत्ता लागायचा. ऐका, आणि एकदा डोंगर चढत्या, चैत्राचं ऊन आहे. चैत्राचं ऊन तरी कळतं का? मे महिना, काय आग होती. दुपारच्या 2 वाजल्यात, पायाची आग चालली, नुसती आग आग चालली. आणि डोंगर चालताना खासकीने निवडवाचा पायात काटा बसला. धारच लागली रक्ताची, बोहळ तालीची जमावलेला, बोहळ खालीच बसली. डोक्यावर टोपलं पडलं, ताकाचं गाडगं सांडलं, घागलं, काहीच राहिलं नाही. धाराच लागल्या डोळ्याला, धाराच. आकाशाकडे मुखदवत केलंय. ऐका, ए देवा, ए देवा, अरे माझ्या संसाराचं तर वाटोळं केलंस तू, पण अजून किती छळशील, अजून किती माझी परीक्षा बघणार आहेस. हे आवाज तिथं डोंगरात नाही थांबला, वैकुंठातच गेला. तार दिशेने देव उठला, तार दिशेने. ऐका, काय केलंय, काय केलंय. 12 वर्षाच्या मुलाचं रूप घेतलंय. 12 वर्षाच्या, फाटकन उतरे, फाटके बंडे, पाकोटे बांधले, खांद्यावर कांबळे, हातात काठी, आणि डोंगरावाला आहे भामचंद्रराव. ऐका, देव 5-25 गाया तिथं तयार केल्या. आता त्याला काय, विश्वाचा निर्माता आहे तो, त्याला काही खाता आणायच्या, त्या काही व्यवहार करायचा, का मार्केट कमिटीच्या पावत्या काय मागायचे त्याला. ज्याने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरले, 7 मात्र आपुलिया. ऐका, आणि तिथं आलाय तो कोण होता मला सांगा तुम्ही. देव होता, पण जिजा मावलेला ती पोरग दिसत होत. आणि ती जिजा मावलेला म्हणतोय, मावशी काय कुठानं झाला. जिजा मावली म्हणजे तू आंधळ आहे का, तुझा ते डोळं काय धसाड्या पडल्या का तुझ्या. अहो जिजा मावलीच होती ती, बेकाबार नाही होती होय, पतिव्रता होती जिजा मावली आमच्या. अरे पायात काटा मोडला ना. ती म्हणलं देऊ का काढून, ती म्हणलं देऊ का काढून, ती म्हणली तुला जमल का. ती काय म्हणलं, आय साहेब बऱ्याच जणांचं काट मीच काढल्यात आहे. हिरण्यकश्यपूचा काटा, कंसाचा, जानवराचा, रावणाचा, मुस्तिकाचा, ते तुमच्या पायातला काटा काय काढणार बोले मला. ती म्हणली बघ बाबा जमत असला तर काढ. फुटफुट्याला बसला, मातीत देव माझा बसला, भगवान परमात्मा मातीत बसला. जिजा माऊलीचा पाय मांडीव घेतला देवाने. भजन कुणी केलं आयुष्यभर, तुकोबारांनी. आणि मांडीव पाय कोणाचा घेतलाय, हे असंच आहे, असंच मारणार. पाय बघितला, पाय काळा ठिकार पडलाय, काटाच दिसना त्याला, काटाच दिसत. आता त्याला काटा दिसत नव्हता का. आता काटा दिसत नसल्यावर आपण काय करतो, तोही दिसना. ती भरलेलं बोट तसंच परत जिभेला लावायचं, परत ती फुका लावायचं, परत ती माती पायाची चाटत होता. देवाईची राधा चरणाची माते, देवाईची राधा चरणाची माते, गावत झालं मागे मागे, गावत झालं मागे मागे. देवाईची राधा चरणाची माते, देवाईची राधा चरणाची माते. माती चाटत होता जिजा माऊलीच्या. आणि बघता बघता ही बातमी अख्ख्या दिहूत पसरली. जिजाबाईच्या पायातला काटा काढायला देव येतोय, देव. सगळी दिहूतली लोक गेली तुकोबरायांच्याकडं. आणि तुकोबरा म्हणजे तुकोबराय वा, अहो जिजाबाईच्या पायातला काटा काढाय जगाचा मालक येतोय, ह्याच्यासाठी तुम्ही केलं तरी काय. अभंगाचं पहिलं
आता इतकं मी तासभर सांगितलं ह्यातलं तुम्ही म्हणता नक्की मग तुम्ही आतापर्यंत आम्हाला हे सांगितलं आम्ही नेमकं केलं पाहिजे काय तर आपल्याला करायचंय सगळ्याला परमार्थ सगळ्याला परमार्थ करायचा आहे. आता बसा तुम्ही पटापटा लावायचा बुका हा ना हा ना चांगला लावा ह्याच्यावर तो त्यांचा खेळ आहे सगळा घरचे माझ्या कुठं बोंबलत गेलता इतक्या वेळी मुक्यावर तरी माझा बघ कीर्तन एवढा तरी कपाळा दिसत ए आपल्याला परमार्थ करायचा आहे. परमार्थ करायचा म्हणजे नक्की काय करायचं संसार सोडायचा का संसार कुठल्या संतांनी सांगितलं नाही सोडा म्हणून संसार चांगला करायला सांगितलाय. संसारी असावे असुनी नसावे संसारी असावे असुनी नसावे भजन करा रे वेळा भजन करा रे संसार चांगला करायचा आहे पण संसार करत परमार्थ करायचा आहे ध्यानात असू द्या. मग परमार्थ करायचं म्हणजे नक्की काय करायचं माळा घालायचे का घालताय का आहेत माझ्या गाडी देऊ का तुम्ही घालणार नाही मला मला माहिती ना तुम्ही घालायची तिथं घालणार नाही माळ घातली पाहिजे ना राव काय काळ असतो ना ठरलेला या शरीराची निर्मिती अशी 35 वर्ष असं शरीराला ताकद दिली काही खाल्लं तरी पचवू शकतो. किती वर्ष 35 नंतर शिथिल व्हायला सुरुवात होती इंद्रिय 35 वर्षानंतर ह्याला लागत तीच द्यायचं असतं. ह्याने कधी मागितलं का वाईट वक्त मागितलं नाही तरी 15 वर्ष मी वाढवून देतो तुम्हाला माझी वाढवून 50 वर्ष ज्याची झालेत ना 50 वर्ष 25 जणांनी हात वर करा त्यांना माळा घालू आपण
50 नाही नाही 70चे दोघ जण हातवर करा, त्याला माळा घालू आपण दोघ 70ची. आता काय मरतो का? आता काय राहिलंय का? काय दातात तरी ताकद राहील, तरी तुझं अजून ताकद नाही, तुम्हाला श्वसणार पण नाही. चला, संसारिक जीवनासाठी परमार्थ अतिशय सोपा सांगितलाय. काय सांगितलं? आपल्याला सगळ्यालाच पंढरपूरला जाणं होत नाही, होत जाणं. इथं मी आता दाखवून 70ची झाले अजून गेली नाही. तू दाखवील आता, फक्त भांडणाचा पाया नको म्हणून दाखव. आपल्याला सगळ्यालाच पंढरपूरला जाणं होत नाही, सगळ्यालाच पांडुरंगाचं दर्शन घेता येत नाही, सगळ्यालाच रुक्मिणीचं दर्शन भेटत नाही. म्हणून पंढरपूरच्या पांडुरंगाने अतिशय आपल्यासाठी सोपा परमार्थ केला. काय केलं? तुम्हाला दर्शन घेता येवं पांडुरंगाचं रुक्मिणीचं, म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये एक पांडुरंग दिला आणि प्रत्येकाच्या घरामध्ये एक रुक्मिणी दिली. त्या प्रत्येकाच्या घरातला पांडुरंग म्हणजे त्या घरातला बाप, आणि त्या प्रत्येकाच्या घरातल्या रुक्मिणी म्हणजे त्या घरातल्या आई. या दोघांची सेवा करा, झाला परमार्थ तुमचा. तुका मने माये कापे देवाची रूपे आवडी, देवाची रूपे आवडी, देवाची रूपे बापाची ताकद सामान्य समजू नका राजांनो. एका तागड्यामध्ये देवाला टाका, एका तागड्यामध्ये देवाला टाका, आणि एका तागड्यामध्ये आईबापाला टाका. आईबापाचं तागड खाली जाईल, एवढी आईबापाची ताकद देव ते. काय बदल नाही, दोन्ही ध्यानात असू द्या. आपण सहज त्यांच्या अंगावर धावून जातो, तू माझ्यासाठी काय केलं, आमच्या आईला काय अक्कल नाही, सहज म्हणतो ना, सहज म्हणतो ना. ध्यानात असू द्या. आणि त्यांना जर काय कळत नसतं ना, आता तुम्ही दिसलाच नसता. आपल्या घरात आपले वडील थकलेले असतील, आजोबा थकलेले असतील, वयस्कर आहेत, ते वाट्यावर बसल्यात, त्यांना हातात पाण्याचा तांब्या दिला तर असा थरथर हात कापतोय, चहा दिला तर अशी बशी थरथर कापते, सांडतय. सांडलं त्यांच्याकडून काय घाण झाली, त्यांच्यावर चिडू नका, ध्यानात असू द्या. कारण त्यांनी आपलं बालपण सहन केलंय, आता त्यांचं म्हातारपण सहन करायची आपली जबाबदारी ध्यानात. आपलं आजोबा थकलेले असतील, वडील थकलेले असतील, आणि तुम्ही बाहेर जाताना त्यांनी हाक मारली ना, इकडे ये म्हणून, पुढे निघून जाऊ नका, माघारी या. ते काय म्हणतात ती नीट ऐका. ती एकच गोष्ट रोज, तीच गोष्ट दिवसातनं 4-4 वेळा तुम्हाला सांगतात, पोरांनो हे असं करा, पोरांनो तसं करा, इथं ही पडलंय, तिथं ती पडलंय. त्यांच्यावर चिडून माघारी फिरून बोलू नका. तुम्ही करू नका, करू नका. तुम्हाला लय अक्कल ही मला पण माहिती, पण त्यांच्यावर चिडू नका. ती का तुम्हाला ती गोष्ट सांगतात माहितीये का? ती निस्वार्थी तुमच्यावर प्रेम करतात म्हणून तुम्हाला सांगतात. अंतःकरणात आभाळागत माया तुमच्याबद्दल, म्हणून त्यांचा जीव तुटतोय, बाकी काहीच नसतो. उरामध्ये माया ज्याच्या काळ्या मेघवानी, दाखविना कधी पुन्हा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, पटामधी हसू जरी कणा वाकला. घडीवर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उंगाया बापर, उंगाया बाप. हे राजांनो, आपला बाप किती प्रेम करतो ना, ते आपला पोरगा मोठ्या झाल्यावरच आपल्याला कळत. देणार असू द्या, त्याच्यावर प्रेम करा, जाणार एक दिवस. आणि लय सोसलंय आपल्या बापाने आपल्यासाठी. काय केलं? एकटा लाटला, एकटा, आपल्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही, आपल्यासाठी एकटा लाडलाय. कुणा सगळं? परिस्थिती सगळं एकटा लाडलाय, समाजा सगळं एकटा लाडलाय, दारिद्र्य सगळं एकटा लाडलाय, एकटा. तो उपाशी झोपलाय. आपल्याला बिना भाकरीचं त्यांनी झोपून दिलं नाही, त्यांनी फाटके कपडे घातल्यात, आपल्याला आपल्या मित्रांच्या त्यांनी उघडं फिरून दिलं नाही, देव अंगणावानी फिरलाय.
आपल्याला बिना चप्पलचे त्याने फिरून दिलं ना, ध्यानात असून द्या. एकटा लढलाय, एकटा. आज तो थकलाय, आज तो थकलाय. अंगावर धावून जाऊ नका. आयुष्यभर तो नशिबाशी झटला. आपला बाप आहे ना, हे तुम्ही म्हणता ना, तू माझ्यासाठी काय केलंय ऐका. आयुष्यभर तो नशिबाशी झटला, तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. नांगराच्या संग ढेकळ उचलीत राहिला. तू म्हणता तू माझ्यासाठी काय केलं. या अवलादीत ना बापावर धावून जाणार आहे ऐका. नांगराच्या संग ढेकळ उचलीत राहिला, दारिद्र्याच्या जखमा कष्टाने शिवत राहिला. तळ हाताचा ताण करून संसार पेलविला, संसार पेलविला. उन्हावर पावसात कधी नाही थकला, उन्हावर पावसात कधी नाही थकला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. तवा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. हे राजानो, हा बाप आयुष्यामध्ये सगळं मिळेल तुम्हाला, सगळं. पण एकदा ती मिठी आणि ती मांडी गेली ना, संपला तुमचा विषय. राहिला खलास. सगळं जग तुमच्या जवळ येईल ना, फक्त स्वार्थासाठी, फक्त स्वार्थासाठी. आई बापाच्या डोळ्यातनं पाणी येऊन देऊ नका, ध्यानात असू द्या. जर तुम्ही आई बापाच्या डोळ्यातनं पाणी काढलं ना, तो देव आहे, ध्यानात असू द्या. तुमचा सुद्धा तसाच कार्यक्रम होणार, ध्यानात. तसाच. राम लक्ष्मण दोघाला हात जोडून विनंती आहे. तुमच्या पायावर डोकं ठेवतो. राम लक्ष्मण तुम्ही लय सुंदर मुलं आहे. तुमची आई ना, आज आई साहेब आहेत ना, लक्ष द्या त्यांच्यावर. आयुष्याचा जोडीदार सोडून गेलाय. त्या माऊलीचा आयुष्याचा जोडीदार निघून गेलाय, साथीदार निघून गेलाय. उभं वारं सुटत असेल तिला, ते सांगणार नाही तुम्हाला मला दुःख होतंय. तुमचा संसार बघून ती आनंदा दिवस काढेल. पण तुमच्या दोघाची एक जबाबदारी. बाहेर आला ना संध्याकाळी, आईला पहिलं विचारायचं, बायकोला विचारायचं. तुमच्या बायकोला आई जीवली का. बायको म्हणले ना नाही जीवली, ताट माग झाला. पहिल्यांदा आईला जेवाय घाला, नंतर तुम्ही जेवा. देवाच्या बापाची ताकद नाही तुमचं वाईट करायची, देवाच्या बापाची. आई बापा ध्यानात असू द्या. जर तुम्ही जिवंत म्हणजे त्यांना नरक यातना देत असाल ना, देव कधीच सहन करू शकत नाही. हाच परमार्थ आहे, हाच परमार्थ आहे. त्यामुळे सगळ्या सुनांना सांगतो, सुनांना, सगळ्या सुनांना सांगतो, तुम्ही आज कोणाची तरी सुन आहे ना, आज तुम्ही कोणाची तरी सुन आहे ना, लय दिवसासाठी नाही बरं का, लय दिवसासाठी नाही, फक्त 25 वर्षासाठी तुम्ही कोणाची तरी सुन आहे ध्यानात. फक्त 25 वर्षासाठी. 25 वर्षानंतर तुम्ही सुद्धा कोणाची तरी सासू होणार आहे, ध्यानात असू द्या. जर तुमच्या वागण्यामुळे तुमच्या सासूच्या डोळ्यात पाणी आलं ना, तो देव आहे, ध्यानात असू द्या. तुमचा कार्यक्रमच करणार. त्यामुळे आता बैल ताब्यात आहे म्हणून लय हुरळून जाऊ नका. उठ म्हणला की उठतोय, बस म्हणला की बसतोय. आणि बैलांना पण सांगतोय, बैलांना, माणसांना नाही. बायको लय प्रेम करा, लय बायको प्रेम करा. आपल्यासाठी घरदार सगळं सोडून आली माहेरात, आई वडील ठेवल्या तिथं, सगळं ठेवलंय. आपल्या परकेच्या घरात आली, आपल्याशिवाय तिच्यावर प्रेम करणारा कोण आहे. बायको लय प्रेम करा, पण बायकोवरती प्रेम करत असताना आईच्या डोळ्यात पाणी येणार नाही ह्याची काळजी घ्या, ध्यानात आणत्या. हाच परमार्थ आहे, परमार्थ म्हणजे दुसरं काय नाही. आणि तुकोबाराय म्हणतात आयुष्यात हाच परमार्थ केला, त्यामुळे मला मुक्ती नवरी म्हणून मिळाली. आता इथनं पुढचं सगळं दिवस माझं खेळी म्हणी बजायचं ना, मला शेवटचं तुका म्हणे तुका म्हणे